नमस्कार, मी आहे दीपाली. तुमचं मनापासून स्वागत करते दीपाली लेडीज टेलरवरती. तर पहा, कटोरी ब्लाऊजची संपूर्ण शिलाई दाखवणार आहे. फिनिशिंग बघा किती अप्रतिम आलेला आहे. हा कटोरी ब्लाऊज मी शिलाई करून घेतलेला आहे. तर याच ब्लाऊजची संपूर्ण शिलाई कशी करायची आणि एका तासामध्ये असे तुम्ही 2 तरी ब्लाऊज आहे ना परफेक्टली शिवू शकता, म्हणजे शिलाई करू शकता. तर प्रथम आपण बॅक पार्ट शिलाईसाठी घेऊयात. तर बघा, बॅक पार्ट प्रथम उलट धरायचा, कमरेच्या बाजूला शिलाई मारूयात. तर कमरेच्या बाजूला शिलाई मारून झाली. आता गळ्याच्या बाजूला शिलाई मारूयात. तर गोल गळा आहे, मध्यातून शिलाई करूया, म्हणजे गळा हा खूप व्यवस्थित येतो. तर संपूर्ण व्हिडिओ पहा आणि संपूर्ण शिलाई शिका. खूप सोपी पद्धत आहे. कमी वेळात तुमचा ब्लाऊज शिलाई करून होणार आहे. तर दुसऱ्या पण बाजूने मध्यातून शिलाई करून घेतली. आता याला कट्स मारून घेऊयात. बघा, आता मी याला कट्स मारून घेतले. आता याला उलट करून घेऊयात. तर उलट करून घेतला, कमरेच्या बाजूला उलट दिशेने शिलाई केली. असं का केलं? तर अस्तर अजिबात मेन पार्टपासून फॅब्रिकपासून बाहेर दिसू नये म्हणून. गळ्याच्या बाजूला गोल असा गळा आतल्या बाजूनेच म्हणजे अस्तरच्या बाजूने टीप मारून रेडी केला. तर अस्तर बाहेर दिसू नये म्हणून गळ्याला पण तीच प्रोसेस केली. आता बघा, साईड पार्टला अशा प्रकारे शिलाई मारून घ्या. तुम्ही पण असाच कटोरी ब्लाऊज शिलाई करा. खूप सोपी पद्धत आहे. आणि दुसऱ्या बाजूला पण अशाच प्रकारे टीप मारून एक्स्ट्रा आहे ते कट केलं. आता बघा, मस्त असा गोल गळा तयार झालेला आहे. फिनिशिंग अप्रतिम आहे, तुम्हाला तर दिसतच आहे. आता आपण टक्स आखून घेऊया. 3.5 इंचावरती मार्किंग केलं. उभं मार्किंग हे गळ्याच्या खाली घ्यायचं, म्हणजे बॅक पार्ट हा पाठीमागून अजिबात देखील उचलत नाही. आणि खालून वरती आणि वरून पुन्हा खाली असा बॅक टक्स मारून घ्यायचा. तर गळ्याची टक्सची उंची ही गळ्याच्या खाली राहिली पाहिजे. आणि हा पार्ट धरताना हे पहा, सेम सारखे धरा, नाहीतर काय होईल, कमी जास्त धरला तर टक्स हा तिरका होईल. तर आता बघा, दोन्ही टक्स मारून झाले. मस्त असा हा बॅक पार्ट रेडी झाला. तर तुम्हाला याला लेस बसवायची असेल तर गोलाकार शेपमध्ये मस्त अशी लेस बसवू शकता. बघा, ही लेस मी बसवत आहे. पण लेस बसवताना एक टीप लक्षात ठेवा, लेस कधीही खेचू नका. मशीन आपोआप फक्त पुढं सारत राहायची. आपोआप मशीन जेवढी पाहिजे तेवढी लेस आहे ना गळ्यावरती बसवून घेते. आणि मस्त अशी लेस मी तुम्हाला बसवून दाखवली. लेस खेचली तर गळा लांबतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता बघा, बॅक पार्ट पूर्ण रेडी झाला. आता बाहीची शिलाई करूयात. तर हे पहा, बाही आहे. सगळे पार्ट एका बाजूला खोल आणि एका बाजूला उंच आहेत. एक अस्तर उचलायचं, खाली मांडायचं, राहिलेले 3 पार्ट त्याच्या वरती मांडायचे. वरचं अस्तर हे वरच्या बाहीला अशा प्रकारे दंडाच्या बाजूने शिलाई मारून अटॅच करून घ्यायचं. बघा, अटॅच करून झालेलं आहे. याच्यावरून हात फिरवायचा अशा प्रकारे. आता हे चिमटीत पकडायचा आणि हे पहा, इथली पण शिलाई उलट बाजूने करायची, म्हणजे अस्तर हे बाहीचं मेन फॅब्रिक आहे त्यापासून बाहेर येत नाही. आता बघा, सगळ्या बाजूने राहिलेल्या पटकन लगेच शिलाई करता येते. अशा पद्धतीने बाही एक शिलाई करून झालेली आहे. अशाच पद्धतीने तुम्ही दुसरी बाही देखील शिलाई करून घ्या. इथपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब आणि लाईक नक्कीच करून घ्या. तर सबस्क्राईब, लाईक केल्याने बेल आयकनचं बटन दाबा, म्हणजे असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. तर आता दुसरी बाही अशाच प्रकारे शिलाई करून झालेली आहे. तर बघा, किती छान फिनिशिंग आलेलं आहे. आता आपण फ्रंट पार्टला सुरुवात करूयात. आता बघा, उलट दिशेने गळ्याच्या समोर गळा मांडायचा. ही टिप्स लक्षात घ्या. आणि त्याच्यावरती अस्तर मांडायचं आणि अस्तर सगळ्या बाजूने या दोन्ही पार्टला अटॅच करून घ्यायचं आहे. जर तुम्ही गळ्याच्या समोर गळा नाही मांडला तर लक्षात घ्या, काय होणार आहे, तुमचा एकाच बाजूचे दोन्ही पार्ट तयार होऊ शकतात. तर बघा, आता मी अस्तर सगळ्या बाजूने व्यवस्थित असं तुम्हाला शिलाई करून दाखवते. तर कटोरी ब्लाऊजची अशा पद्धतीने जर तुम्ही शिलाई केली तर तुमचा ब्लाऊज हा एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये बसणार आहे. खूप सोपी पद्धत आहे, सहज लक्षात येणार आहे आणि सहज समजणार आहे. तर आता बघा, सगळ्या बाजूने दुसरा पण पार्ट मी रेडी केला. कुठे एक्स्ट्रा असेल तर कट करून काढायचं, ही गोष्ट लक्षात घ्या, म्हणजे फिनिशिंग छान येतं ब्लाऊजचं शिलाईनंतर. आता हे दोन्ही पार्ट रेडी झाले. आता कटोरी बघा, समोरासमोर अशा प्रकारे मांडून घ्यायची, जशी मी मांडलेली आहे. लक्षात ठेवा कशी मांडायची आहे. याच्यावरती अस्तर उलट दिशेनेच, म्हणजे आतल्या साईडनं मांडून घ्यायचं. अस्तर सगळ्या बाजूने काय करायचं तर शिलाई करून घ्यायचं. बघा, मी अस्तर सगळ्या बाजूने शिलाई करून घेत आहे. तर एका कटोरीचं झालेलं आहे. अशाच प्रकारे दुसऱ्या कटोरीचं देखील अस्तर आहे ते जॉईंट करून घ्या. जॉईंट करण्यासाठी ग्लू वगैरे वापरू नका, डाग उमटतील किंवा व्यवस्थित असं अटॅच होणार नाही. तर अशाच प्रकारे शिलाई करून अस्तर अटॅच करा. आता बघा, साईड पार्टवरती कटोरी गळ्याच्या बाजूने अशा प्रकारे मांडायची आणि शिलाई करत करत खाली जायचं आहे आपल्याला. तर बघा, खालच्या साईडपर्यंत मी शिलाई केली. आता बघा, साईडला न काढता
मी उलट केलं आणि दाबटीप मारली, असं केल्याने काय होतं तर कटोरी फुगा धरत नाही, बसायला व्यवस्थित बसते. तर बघा अशाच प्रकारे दुसऱ्या बाजूची कटोरी मी तुम्हाला रेडी करून दाखवते. हे पहा खालच्या बाजूने, म्हणजे कधीही मी साईड पार्टवरती कटोरी टाकते, कटोरी साईड पार्टवरती टाकूनच शिलाई करते. हे पहा दाबटीप मारून घेतली. आता आतल्या साईडनं पहा दाबटिपेच्या खाली आपलं शिलाईचं कापड आलं पाहिजे दोन्ही वेळेस, हे लक्षात घ्या. आता टक्स मारायचा आहे. टक्सच्या वेळेस बघा इकडच्या साईडला थोडंसं एक्स्ट्रा वरचं फॅब्रिक असतं, कारण खालचं आपलं शिलाईमध्ये गेलेलं आहे. जेवढी तुम्ही कटोरी वाढवलेली होती तेवढा आडवा टक्स आणि तुमच्या साईजनुसार तुम्ही उभा टक्स घ्या. मी 1.25 आणि 2.25 वरती मार्किंग केलं आहे. अशा प्रकारे कटोरी शिलाई केली, अर्धा इंच ठेवली आणि बाकीची कट केली. तर बघा कटोरीचा शेप किती छान आलेला आहे. तर इथं बघा चपटी आणि इथं बघा फुगर शेप आलेला आहे. कुठेही घडी दिसत नाही, कुठेही गुढी दिसत नाही, शोल्डर डाऊन होत नाहीये. तर दुसऱ्या साईडला पण बघा आडवा टक्स हा 1.25 इंचावरती आणि उभा टक्स हा 2.25 इंचावरती मी घेतलेला आहे. थोडासा स्मॉल साईजचाच ब्लाऊज आहे हा म्हटल्यावरती. आणि कटोरी खालून वरती आणि वरून खालती असा टक्स मारून घेतला कटोरीला, अर्धा इंच ठेवला आणि बाकीचं कट केलं. तर बघा कटोरी कशी रेडी झाली. तर दोन्ही साईडच्या आपल्या ह्या दोन्ही कटोरी रेडी झालेल्या आहेत. आपण याच्यावरती योगपट्टी बसवणार आहोत. तर योगपट्टी ही परफेक्ट पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने व्यवस्थित अशी अटॅच होणार आहे. अशी कशी बसवायची आहे तर बघा अस्तरच्या बाजूला अस्तरचा पार्ट आणि ब्लाऊजच्या पीसच्या बाजूला ब्लाऊज पीसची पट्टी बसवायची आहे. 3.5 इंचाचा आहे, ती कटोरीच्या बाजूला करायचं आहे आणि तिन्ही पार्ट एकमेकावरती ठेवून अशा प्रकारे शिलाई करायची आहेत. तर बघा व्यवस्थित लक्ष द्या. उलट दिशेने ही पट्टी मांडलेली आहे, कारण पुन्हा सरळ बाजू आतमध्ये जाणार आहे. तर एक टीप अशा प्रकारे मारून घ्यायची. मारून झाली, एकच मारा, जास्त मारायची काहीही गरज नाही. आता बघा तिन्ही पार्ट त्यामध्ये व्यवस्थित अटॅच झालेत का पाहायचं आणि वरचा पार्ट हा गोल 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 म्हणजे कटोरीचा पार्ट आहे तो मध्ये गोल गोल करून घालायचा. आणि आता फक्त ह्या 2 पट्ट्या राहिलेल्या आहेत, याला काय करायचं टीप मारून घ्यायची. आता ही टीप आहे ना ती उलट दिशेने झालेली असते, ही गोष्ट लक्षात घ्या तुम्ही, म्हणून हे तुम्हाला मी स्लो मोशनमध्ये दाखवले आहे. आता बघा आतला पार्ट आहे गोल गोल केलेला, तो बाहेर काढून घ्यायचा. आता हा आतला पार्ट मी बाहेर काढून घेतला. आता याच्यावरती काय करायचं दाबटीप मारून घ्यायची. तर दाबटीप मारणं महत्त्वाचं आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. ही एक टिप्स आहे, कारण दाबटीप मारल्याने काय होतं तर आपला ब्लाऊज हा विअर केल्यानंतर अजिबात देखील वरती सरकत नाही. म्हणजे जी योगपट्टी असते ती अशी गोल गोल गुंडळत वरती जात नाही आणि हात वरती उचलला तरी दाबटिपेमुळे काय होतं व्यवस्थित असं फॅब्रिक दोन्ही पार्टचं म्हणजे योगपट्टीचं अटॅच राहतं. तर बघा फिनिशिंग कसं आलेलं आहे, एक्स्ट्रा दोरे वगैरे कट करायचे. आता ही गोष्ट लक्षात आली असेल. बघा व्यवस्थित लक्ष देऊन बघा, किती संपूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला ही संपूर्ण शिलाई कटोरी ब्लाऊजची अगदी थोड्या वेळात, म्हणजे एका तासात तुम्ही असे 2 तरी ब्लाऊज शिलाई करू शकता. तर दुसऱ्या पार्टला पण अशाच प्रकारे योगपट्टी अटॅच करायची आहे. एका तासामध्ये तुम्ही असे 2 ब्लाऊज तयार करू शकता. एवढी सोपी पद्धत आहे आणि सहज लक्षात राहील आणि कमी वेळात तुम्हाला पाहायला भेटलेलं आहे. बघा दुसऱ्या बाजूला पण योगपट्टी मी अशा प्रकारे रेडी केलेली आहे. एक्स्ट्रा आहे ते कट करायचं. आता बघा ही दोन्ही पार्टचे गळे आपल्या साईडला करायचे आणि दोन्ही पार्ट समोरासमोर मांडून घ्यायचे. ज्या साईडला मी बसलेली आहे ना त्या साईडला हे पहा, उजव्या हाताला आपल्याला हुक पट्टी आणि डाव्या हाताला आयपट्टी बनवायला लागते, परंतु कस्टमरच्या या ब्लाऊजला बटन पट्टी आहे, त्यामुळे मी तुम्हाला याला बटन पट्टी बनवून दाखवणार आहे. तर बटन पट्टी आणि हुक पट्टीमध्ये फक्त पट्ट्यांचा चेंजेस नसतो, फक्त खालून वरती आणि आतून वरती यामध्ये फरक असतो. तर बघा 1.5 इंच 3 इंचाचं सिंगल फॅब्रिक आणि 1.5 इंचाचं फोल्ड फॅब्रिक घेतलेलं आहे म्हणजे पट्टी. तर आता बघा उजव्या हाताला ही पट्टी आतून वरती बसवायची आहे, कारण याला आपल्याला बटन बसवायचे आहे. म्हणून जर तुम्ही बटन नसतं बसवायचं आणि हुक बसवायचं असतं तर ही पट्टी तुम्हाला वरून आतल्या साईडला बसवावी लागली असते. आता बघा ही पट्टी अर्धी फोल्ड वरच्या बाजूला आणि अर्धी फोल्ड आतल्या बाजूला करायची आणि व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची सर्व बाजूने. तर बघा ही आतून वरती बसवली, कारण याला मला बटन बसवायचं आहे. तुम्हाला हुक बसवायचं असेल तुम्ही ती वरून आतल्या साईडला संपूर्ण बसवून द्या. तर बघा आता दुसऱ्या बाजूला ही पट्टी मी वरून आतल्या साईडला बसवत आहे. का माहिती का वरून आतल्या साईडला? तर कारण याला मला म्हणजे काजी बनवायची आहे. दाबटीप मारून घेतली बघा बसवल्यानंतर, काजी बनवायची आहे म्हणून. जर तुम्हाला हुकाचा आयपट्टी बनवायची असते तर ही पट्टी तुम्हाला आतून वरती बाजूला बसवावी लागली असते. म्हणजे हुक पट्टी जी असते ती कशी बसवायची आणि काजपट्टी कशी बसवायची लक्षात घ्या. आता मार्किंग करून घ्यायचं. सगळ्या बाजू एकसारख्या आल्या असे 5 मार्किंग करून घेतले काजी कट करण्यासाठी. वरून खालून एक दोन्हीच्या मध्ये एक आणि त्या दोन्हीच्या मध्ये एक आणि ह्या दोन्हीच्या मध्ये एक अशा प्रकारे मार्किंग केलं आणि या मार्किंगवरती कट्स मारले. कट्स मारताना काळजी घ्या, एक्स्ट्रा फॅब्रिक जास्त कट होणार नाही याचं. अलगद हाताने कट्स मारा. आणि आता ही काजी मशीनवरती अशा प्रकारे सगळ्या बाजूने गोल गोल शिलाई करायची. एका काजीला 2दा टिप बसली पाहिजे. हे पहा, एकदा पुन्हा एकदा पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा
अशी एका काजीला किती वेळा टिप बसली पाहिजे, 2दा टिप बसली पाहिजे, अशा प्रकारे काजी शिलाई करा. तर तुम्ही म्हणता ना, आता इथं तुम्ही अस्तरचं फॅब्रिक वापरलं आहे. हा काहीही फरक पडत नाही, तुम्हाला दाखवते नंतर. अस्तरचं फॅब्रिक कुठेही बाहेर दिसत नाही. आता बघा काजी कशी मस्त तयार झाली. आता गोट घालायचा आहे. तिरकस पट्ट्या काढून घ्या 1-1 सेंटीमीटरच्या. आता एका साईडने ती पट्टी फोल्ड करायची, अगदी थोडीशी टेपच्या 2 रेषा एवढी. आता ही पट्टी गळ्यावरती अर्धा इंच आतल्या साईडला दुमडायची आणि पूर्ण गळ्याला अशा प्रकारे शिलाई करत जायचं. तर फोल्ड केलेली साईड ओपन ब्लाऊजच्या बाजूला राहिलेली आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आता बघा पूर्णपणे हे आतल्या साईडला न दुमडता गोलाकार सेप येईन असा गोट घालून घ्यायचा. तर बघा मी गोट घालून घेत आहे. थोडंसं झूम करायला हवं होतं इथं, पण मी केलेलं नाही आहे, तर समजून घ्या. आता बघा मस्त असा हा गोट घालून तयार झाला. तर शोल्डर कुठेही डाऊन होताना दिसत नाही आहे. दुसऱ्या पण बाजूला अशाच प्रकारे गोट घालून घ्या. तर बघा किती छान असा गोट हा आपला घालून झालेला आहे. जर तुम्हाला या ब्लाऊजमध्ये काही चुकीचं वाटलं किंवा तुम्हाला काही विचारावं वाटलं किंवा काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच विचारा मला. मी त्याचा प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार आहे. आता बघा दुसऱ्या बाजूला देखील मस्त असा गोट घालून झालेला आहे. आता तिन्ही पार्ट म्हणजे बाहीचा पार्ट झाला, बॅक पार्ट झाला आणि फ्रंट पार्ट. बघा अस्तर कुठेही बाहेर दिसत नाही. का तर काजी आतून आहे ना तिथं वरती आलेली आहे त्याच्यामुळे. आता बघा गळ्याच्या बाजूने शिलाई न करता मुंड्याच्या बाजूने गळ्याकडं आणि गळ्याच्या बाजूने पुन्हा मुंड्याकडं असं शोल्डर जॉईन करा. ही गोष्ट लक्षात घ्या बरं का. गळ्यावरती गळा परफेक्ट मांडा, मुंड्याच्या बाजूने गळ्याकडे आणि गळ्याच्या बाजूने पुन्हा मुंड्याच्या बाजूला असा शोल्डर जॉईन करून घ्या. म्हणजे एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये शोल्डर जॉईन होतात. शोल्डर जॉईन केल्यानंतर हे साईड पार्ट एकसारखे आहेत का पाहायचं दोन्ही बाजूचे. तर हे आपल्याला एक्स्ट्रा असेल तर वरच्या बाजूने मुंड्याच्या बाजूने कट करायचं. तर हे महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. मग तरच आपलं फिटिंग व्यवस्थित येणार आहे. आता बघा खोल भाग पुढे आणि उंच भाग पाठीमागे ठेवायचा, बाहीचा मध्य काढायचा आणि मध्यातून बाही पाठीमागच्या बाजूला आणि पाठीमागच्या बाजूने पुन्हा मध्यामध्ये आणि मध्यामधून पुन्हा पुढच्या बाजूला आणि पुढच्या बाजूने पुन्हा मध्यामध्ये अशी बाही तुम्हाला शिलाई करायची आहे. असं का करायचं आहे तुम्हाला सांगते. असं केल्याने काय होणार आहे तर तुमची बाही व्यवस्थित सगळ्या बाजूने दोन्ही बाजूने अटॅच होणार आहे आणि बाही दोन्ही बाजूला एकसारखी येणार आहे. आणि आता बघा बाही बसून झाल्यानंतर सरळ बाजूने सगळे पार्ट जोडायचे, एकसारखे आलेत का पाहायचं आणि शिलाई मारून घ्यायची. अगदी काठा लगन मारायची, पुन्हा आतली बाजू वरती करायची आणि पुन्हा आतल्या बाजूने शिलाई मारून घ्यायची. बघा खूप सोपी पद्धत आहे ही. असं केल्याने काय होते, धागे दोरे आतल्या साईडला लोंबत नाहीत आणि फिनिशिंग आहे ते अप्रतिम येतं. तर बघा आता आतल्या साईडनं मी काय करत आहे, टीप मारून घेत आहे. तर आतल्या साईडनं टीप मारताना व्यवस्थित मारायची, जास्त फॅब्रिक यामध्ये जाणार नाही याची काळजी घ्यायची, अगदी काठालगत मारून घ्यायची. आता बघा हे टीप मारून झालेली आहे. आता काय करायचं, दुसऱ्या बाजूला पण तीच प्रोसेस करून घ्यायची आहे, जशी मी तुम्हाला शिलाईची बाहीची पहिल्यांदा सांगितली होती तशी. तर बघा बाही मस्त अशी आणि साईड पार्टला वरून पहिली टीप मारायची आणि पुन्हा आतून टीप मारायची. आता बघा मस्त आता आपला हा ब्लाऊज आहे तो शिलाई झालेला आहे. कमरेच्या बाजूला कंबर आलेली आहे, पहा मुंड्याच्या बाजूला मुंडा आलेला आहे. तर दाखवते तुम्हाला खून करून. हे पहा परफेक्ट मुंड्याच्या बाजूला मुंडा आलेला आहे या टिपेवरती. असं फिनिशिंग जर आलं तर म्हणायचं आपला ब्लाऊज हा व्यवस्थित रेडी झाला. तर बघा आणि दंडाच्या बाजूला देखील दंड आलेला आहे बॅक पार्ट फ्रंट पार्टचा. तर असं फिनिशिंग आलं पाहिजे बघा. त्यासाठी मी जसे सांगितले तशी शिलाई तुम्ही करून घ्या. आता कमरेच्या बाजूला जोडत जायचं आहे आपल्याला आणि हे पहा एकदा फोल्ड करायचं आणि अजून एकदा फोल्ड करायचं फिटिंग मोजण्यासाठी. 1 इंच एक्स्ट्रा भरलेला आहे बघा, 1 इंच एक्स्ट्रा भरलेला आहे. तर आता काय करायचं, दंडाच्या बाजूला मापाच्या ब्लाऊजवरून कमर झाली, आता मापाच्या ब्लाऊजवरून दंड मोजून घेतला तर तो काहीतरी 5.5 इंच भरला बघा. आता 5.5 इंचावरती दंडाच्या बाजूला उलट दिशेने मार्किंग करायचं, कमरेच्या बाजूला 1 इंचावरती करायचं, कारण आपलं कमरेच्या बाजूला 1 इंच एक्स्ट्रा होतं. तर इथं बघा सगळ्यात मेन चेस्ट पण मोजून घ्या आणि त्या चेस्टवरती खून करून घ्या. ही गोष्ट सगळ्यात फिटिंगला महत्त्वाची आहे. असं केल्याने काय होतं, तुमचा मुंडा परफेक्ट फिनिशिंगमध्ये बसतो आणि ब्लाऊज हा चेस्टमध्ये अजिबात देखील लूज पडत नाही. तर स्केलने अशा प्रकारे रेषा आखून घ्या, मुंड्यातून कमरेच्या बाजूला आणि मुंड्यातून दंडाच्या बाजूला. तर दुसऱ्या बाजूला पण चेस्ट मोजून कमर वगैरे मोजून अशाच प्रकारे खुणा करून घ्या. आणि फिटिंग करण्याची ही सोपी पद्धत आहे. अशा प्रकारे जर तुम्ही फिटिंग केली तर तुमचा ब्लाऊज अजिबात देखील बिघडणार नाही. तर आता बघा याला टिपा मारून घ्या. तर टिपा आता बघा सोपंच असतं टिपा मारणं.
दोन्ही टिपाच्या मध्ये किती अंतर राहिलं पाहिजे, तर ते फक्त टेपच्या 2 रेषा एवढं राहिलं पाहिजे. अशा प्रकारे एका बाजूने आणि पुन्हा दुसऱ्या बाजूने टिपा मारून घ्या. आणि आता बघा आपला पूर्णपणे फायनल या टिपा मारल्या की ब्लाऊज शिलाई करून झालेला आहे. याची फिनिशिंग पण तुम्हाला पाहायला भेटणार आहे. इथपर्यंत तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला काय करायचं आहे हे तर तुमच्या लक्षात आहे. लाईक आणि सबस्क्राईब तुम्हाला करून घ्यायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे तर कमेंटमध्ये हा ब्लाऊज कसा आलेला आहे ते पण सांगायचं आहे. हे पहा फिटिंग फिनिशिंग किती अप्रतिम आलेलं आहे.